घरफाळा आणि दिवाबत्ती कर नगरपंचायतीला, मतदान नगरपंचायतीला, पण पाणी पुरवठा मात्र बुरुडे ग्रामपंचायतीकडून, अशी विसंगत परिस्थिती पटेल कॉलनीतील नागरिकांची झाली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून वारंवार मागणी करूनही नवीन जल अमृत योजनेत कॉलनीचा समावेश न झाल्यानं आजरा रहिवासी अन्याय निवारण समितीच्या नेतृत्वाखाली गुरुवारी पटेल कॉलनीतील नागरिकांनी नगरपंचायत कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. 8 महिन्यांपूर्वी गटार बांधकामाच्या वेळी मुख्य पाणीवाहिनी फुटल्याने कॉलनीत पाणी पुरवठा ठप्प झाला होता. त्यानंतर समितीच्या पुढाकाराने नवीन पाईपलाईन टाकण्यात आली. तरीही नगरपंचायतीकडून सुरू असलेल्या नवीन जलयोजनेची मुख्य लाईन आजपर्यंत कॉलनीशी जोडण्यात आलेली नाही, अशी तक्रार करण्यात आली आहे. समितीचे अध्यक्ष परशुराम बामणे भाऊजी यांनी स्पष्ट केले की लेखी हमी मिळेपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही. पाणीपट्टी नगरपंचायतीकडून वसूल होते, पण पाणी बुरुडे ग्रामपंचायतीकडून येते. हा स्पष्ट अन्याय आहे, असं त्यांनी सांगितले. यानंतर पाणीपुरवठा विभागाच्या अधिकारी कदम मॅडम यांनी वरिष्ठांशी संपर्क साधून त्वरित उपाययोजना करण्याबाबत लेखी हमी दिली. त्यानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले. या आंदोलनात परशुराम बामणे भाऊजी, दिनकर जाधव, जावेदभाई पठाण, ज्योतिबा आजगेकर, गौरव देशपांडे, मिलिंद डिसोजा, नावेद पटेल, इम्रान पटेल, अकरम नेसरीकर, खलील मुजावर, जबीउल्ला अडकुरे, अब्दुलजीज लष्करे, रेहान पटेल, आसिफ मुजावर, नाजिम माणगावकर, जावेद वाडीकर, अत्ताउल्ला चांद तसेच कॉलनीतील इतर रहिवासी उपस्थित होते. तारा न्यूजसाठी आजरा प्रतिनिधी हसन तकीलदार.